धनश्री काय झालं व? तर तोंड उतरून गेलं. हा काय झालं तुला? आवाज दिली मला आजी 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 करून. काय झालं? आजी पोट दुखून राहिलं माय, पोट दुखून राहिलं माय. अरे बापरे, पोट दुखून राहिलं. जास्त दुखून राहिलं का बाई? धनश्री जास्त दुखून राहिलं काय? काही पासून दुखून राहिलं पोट? सांगतही नाही, सांगायला खाली नाही, आता सांगून राहिली तुम्हाला. काही पासून दुखून राहिलं? जास्त दुखून राहिलं काय? आता आजी दुखतच नव्हतं माया, बिलकुल दुखत नव्हतं. आता झोपली होती जागाला, आता उठून बसली तर एकदम कंबर लागून आली, एकदम कंबरीले. 5 मिनिट ते कंबरच शिदीच राहिली, अशी झाली नाही. आणि मग कंबर शिदी झाली तर आता पोट दुखायला लागलं. सकाळपासून की दुखलं का? काही थोडं थोडं दुखी असं सकाळपासून? नाही काहीच नाही दुखलं सकाळपासून, काहीच नाही. वाटलंच नाही मला दुखून म्हणून. या अचानक आता दुखून राहिलं आजी. आता कधी कंबर बी दुखून राहिली, पोट बी दुखून राहिलं आजी. काही नाही होत, आता दुखायला लागलं ना. आता येतेच आता इंदिरा आणि धनंजय बी त्याला फोन करायला लावतो. मग इंदिरा आली का ते येतेच आता तू घाबरू नको, काही नाही होत. आता तू चालत फिरत राह आणि मी त्यासाठी चहा बनवतो. थांब. नाही आजी चहा नाही, काहीच नको द्या मला. काही खायची पिवायची इच्छा नाही मायवाली. पे जरासा गरम चहा पे जरासा, तुला चांगलं वाटेल. दुखणं कमी होईल काय तर मग चहा पेल्या ना. दुखणं तर कमी नाही होईल पण तुला बरं वाटेल. थोडंसं 2-3 घोट घे पिऊन चांगलं वाटेल. तोपर्यंत येतेच आता इंदिरा, टाइम झालाच आता तिचा, येतेच ते. हो बनवा मग आजी, पटकन बनवा. गडबडच केली तू ना, तर गडबडच केली. एकी गडबड केली तू ना. हो आजी बनवा चहा आणि फोन करा, यायला फोन करा तुम्ही आणि आईला फोन करा. आता काय माझ्यावर फोन आहे का बाबा? मी आता मला गावात जावं लागेल कोणाच्या घरी, तिथून मला फोन लावा लागेल. आता मी तुला चहा देतो बनवून, ताईवर येतेच इंदिरा. ठीक आहे, बनवा चहा बनवा. बापा गेले ना आले? ये कोणतं बारसं होतं तुमचं? मला भावाच्या पोरीचं बारसं होतं आणि राहिलंय नाही, पाहून 4 महिने काही नाही, गेला ना आले. बारसं घरी थोडी होतं इंदिरा, बारसं हॉटेलात होतं. हॉटेल मध्ये ठेवलं होतं त्यानं बारसं. मग आम्ही डायरेक्ट हॉटेललाच गेलो आणि मग काय दे अजून डबल घरी जातो. बस बारसं झालं, कार्यक्रम संपला, टाइम होता, इकडे निघून आलो. काय म्हटलं आता अजून तिकडे जावा घरी, म्हणून आम्ही काही घरी गेलो नाही, इकडच्या इकूनच निघून येऊन गेलो. तरी काय झालं तर हॉटेलात होत होतं. बारसं जरी हॉटेलात झालं, हॉटेलात बारसं झाल्यावर घरी जायचं होतं. घरून मस्त पाहुणचार करून उद्या येते आरामानं. गेल्या कशा ना आल्या कशा, असं वाटते का गावातच गेलते का बापा? शेजारी परक्या ठिकाणी गेल्या ना आल्या. काय दूर आहे का इंदिरा? आम्ही कधी बी जातो कधी येतो. तुम्ही जाता कधी बी, जाता कधी बी, येता कधी बी. पण बेबीबाई तर बारशा निमित्तानं झाली होती ना. मग बेबीबाईला तर ठेवायला पाहिजे होती एक रातभर. पाहुणचार करायला पाहिजे होता. हो शांता, ते आईले समजलं नाही का? नेवायला पाहिजे होतं बेबीबाईले. चला बेबीबाई, पुरी तर येतच राहते, पण बेबीबाई कोणत्या निमित्तानंच येते, ते नेवायला पाहिजे होतं आणि पाहुणचार करायला पाहिजे होता साजरा मस्त. उद्या येते मग. मले काही लालूच नाही आहे इंदिरा पाहुणचाराची. मी म्हटली येईल, चला म्हटलं निघून येऊन जाऊ. आता आम्हाला बारशाले जाणं होतं, बारशाले गेलो, बारसं झालं आलो. आम्ही पाहुणचार खावाले नव्हतो गेलो इंदिरा. नाही तसं नाही बेबीबाई, कोणाला काय लालच राहते का नाही तर आपण एक व्यवहार होय म्हणून राहिली मी बापा. करे हो इंदिरा, असं नाही. लय मिनता करे मा भाऊ बी, माय बाबा बी, मै आई बी, मै भाऊजाई बी लय मिनता केले आमच्यावाल्या, चला करून. पण आम्ही म्हटलं आता कायले दिवस खराब करू तिथं एक रातभर राहून. नाही बेबीबाई. हो मारी मा भेद्रू. नाही हो इंदिरा, तू म्हणतो तू आईले समजलं नाही का? व हिची आई लय मिनता करे व महावाल्या, चला ना बेबीबाई. पण मी म्हटलं आता टाइम आहे, काय जाऊन बसाव म्हटलं, जे होतं ते केलं ना आलं, असं होय. चांगलं आहे म्हणत, हे बरोबर आहे. आता टायमाचं मोठं महत्व बापा. टाइमच राहत नाही. चला मी जातो घरी बापा. तर सकाळपासून मी गेली होती ठेल्यावर, जातो मी आता घरी. जा मग घरी आता बापा आले तर. हो आता कसं लागते? आता लागते का नाही चांगलं? जरासं बरं लागते ना? हा आजी थोडंसं बरं लागून राहिलं आता, पण दुखतेच. कंबरही खूप दुखून राहिली, समोरून पोटही खूप दुखून राहिलं. थोडंसं बरं लागते पण दुखतेच. दुखणं काही बंद नाही झालं आजी. दुखणं काही बंद होईल. दुखणं आता लेकरू झाल्यावरच दुखणं बंद होईल. काही होईन आजी. आता मला काय हो माहित बापा, मी काय धनश्री सहन कर बापा, सहन कर, काही नाही होत, सगळं ठीक होते. सहन कर, तू चालत राह, उभी नको राहू एका जागी. चालत राह. माय धनश्री कुठं गेले बापा? तू काही जणी माय धनश्री हाय का नाही? का बाबा इकडे दार खुलं ठेवून ना कुठं काय करू राहिले आता? कुठं बाहेर गेले काय?
राहिली करून तिथूनच विचारतं काय तर या आंध्र ये. हा तर मग आता काय हा येतो मा आली काय तिकडूनच आवाज देऊन राहिली बाहेरूनच अंदर येत नाही. काय झालं तर माय काऊन पायनं इथं धनाश्री दिले पायनं इथं पोट दुखून राहिलं ना. हा पोट दुखून राहिलं काऊन ना धनाश्री काऊन पोट दुखून राहिलं काही उलट सीधा खाल्ली काय हा काही नाचली गिसली काय होतं काऊन पोट दुखून राहिलं तर काही नाही नाचली गिसली ते आरामच करून राहिली झोपली झोपून उठली तर पोट दुखायला लागलं तिचा टाइम आला त्याच्यानं तिचं पोट दुखायला लागलं. कंबर सकाळीपासून दुखून राहिली म्हणते कंबर अकडून आली म्हणते आणि आता पोट खालच्या इकडे दुखून राहिलं म्हणते कडकडे दुखून राहिलं म्हणते तिचं पोट कर पटकन त्या धनंजयला की फोन कर बोलाव त्याने पटकन आणि चाल घेऊन गेले दवाखान्यात. हा माय हो काय धनश्री तू कोणी तू थांब व्यवस्थित काही नाही होत मी धनंजयला पटकन फोन लावतो मी. तू घाबरू नको इंदिरा तू घाबरू नको तू धनंजयला फोन कर काही नाही होत तूच घाबरून राहिली. हा माय मी काय घाबरून राहिली हो माय मी करतो धनंजयला फोन करतो मी जय कर पण पटकन फोन कर पटकन त्याला ये म्हणा किती वेळ लागेल त्याला येवाले तर. हॅलो धनंजय कुठं आहे तू. मी इकडे बाजारात हवाई धनश्रीनं केळं आणायला सांगितले होते तर केळं घेऊन राहिलो मी. हा केळं सांगितले होते का तिनं केळं घेऊन राहिला बरं काय घेऊ नको केळं तू पटकन घरी ये पटकन तू घरी ये पटकन अर्ध्या घंट्यात. काहून नाही काय झालं मी घेतो केळं घेतो आणि येतो. नाही काय केळं नको घेऊ काही नको तू पटकन घरी ये तू पटकन केळं नको घेऊ मी आणले मी केळं मी घरी आले तू पटकन घरी ये तिचं पोट दुखून राहिलं लय पोट दुखून राहिले तिचं मायनं चहा दिला बनवून दिले तू पटकन घरी ये दवाखान्यात घेऊन चाला लागते तिने. बरं आई ठीक आहे येतो मी लवकर येतो मी घरी. हा लवकर ये तू घरी. काय म्हणते येते किती वेळात येते आतापर्यंत घरी आला असता केळं घेऊन राहिला होता तिथं केळं घेऊन आलो म्हणे आई म्हणे हा येणं केळं सांगितले हो धनश्री ह्या टायमाला तू केळं खाशील काय काही विचारत नाही काही नाही केळं सांगितले होते त्याला आणाले. आता मग काय होते केळं पप्पा नाही खाते पण केळं अहो केळं बी नाही खावं लागत थंडे होते 8व्या महिन्यापासून केळं नाही खावं लागत. तू खाल्ली का केळं काय किती वेळा खाल्ली केळं आता या महिन्यात. नाही खाल्ले नाही आता पहिल्यांदाच बोलावले होते मी मन झालं होतं म्हणून तर काही येते तर तो ते सांगतील बोल नको आता बोलायचा टाइम नाही काही येते तेव्हा म्हणले मी घेऊ नको केळं पटकन ये म्हणलं तर येऊन राहिला आता अर्धा पाऊण घंटा लागन तरी तर माय मी कधी ये तोपर्यंत कल्याणीले बोलावून आणतो जरासं तपास करून ते तर बरं राहील. हा तिले हो तिले काय समजन काय आई तिले काय समजते ते पोरगी बारगीले तिले नको बोलवा दवाखान्यात त्याला पटकन काय समजते म्हणजे धनश्री बेबीच्या सुनीची डिलिव्हरी तिनंच केली तिनं आणि शांताबाईनं आणि मी होती मग तिनं केलं आहे पुरं कोर्स केला आहे पुरं तिनं बेबीबाईच्या सुनीची जेव्हा डिलिव्हरी झाली तेव्हा तर तिचा अर्ध शिक्षण झालं होतं आता तर पुरं ट्रेन झाली आहे ते तिला सारं समजते. हा हुशारी करून राहिली तर मी तिला बोलावून आणतो पटकन धनंजय येत वरी ते राहीन जवळ तर बरं राहीन दिवसा राहीन आपल्याला. हो काय तर मग बोलावा जाय मग बोलाव पटकन नाही तर तू थांब तिची बॅग गीत भर मी बोलावतो तिला. तू भर ना माय तिचे बॅग गीत भरली आहे मी पूर्ण तयारी आहे एक बॅग फुल भरली आहे बाळाचे कपडे माय कपडे जे कपडे घ्यायचे ते सगळं मी भरलं आहे आई आजी. हा हे मोठं साजरं काम केलं त्या सगळं भरून ठेवलं आता मग काही भरायची गरज नाही ना. नाही आता काही नाही भरायला लागत ते बॅग उचला आणि चला ठीक आहे मग माय पाय तिले गरम पाणी घे चहा घे दे अजून बनवून गोड मी कल्याणीला पाहतो. हा आणि बॅग ते बाहेर काढून ठेव. हो मी तिले पाहतो तू काय आण कल्याणीले बोलून. किती मिनटा केल्या शांताबाईच्या आणि कांताबाईच्या आणि बेबीबाईच्या तरी राहिल्या असत्या एक रातभर तर काय खूप त्याचं तिकडे वायात चाललं गेलं असतं काय. मग म्हणते शोभा बोलते म्हणते मग बोलली म्हणजे मग शोभा बोलते म्हणते मग असं म्हणता आई तुम्ही बी आणि तुम्ही बी तसेच म्हणता हो राधाचे बाबा मग शोभा बोलते म्हणता मग एवढ्या मिनटा केल्यावर तर राहतेच कोणी. हो नाही राहिल्या तर नाही राहिल्या तू कायली एवढं मनावर घेतो. नाही मी मनावर नाही घेत तेव्हा दवाखान्यात मी राहतो करे आणि आता राहा म्हटलं तर राहिलं नाही तेव्हा राहतो म्हणे तर तू म्हणे नको राजा अशी करत होती तेव्हा तर काम होतं आता कोणतं काम होतं आता पाहुणचारासाठीच राह म्हणत होतो ना आपण त्याइले पाहुणचारासाठी नाही राहिल्या तर चालते पण कामाच्या वेळेस राहिले ना हे लय महत्वाचं आहे तेव्हा तर तू राहू नाही दिली उलट सीधं उतरून बोलली तिने आता काय तू करून राहिली जाऊ दे ना गेल्या तर आता म्हणूनच तर आई तेव्हा राहतो म्हणे तर म्या म्हटलं नको राजा तर म्हटलं आता मस्त ठेवतो बेबीबाई पहिल्यांदा आल्या बेबीबाई काय घडी येते काय लग्न तर शांताबाई कांताबाई अजून रक्षाबंधनला येतीलच पण बेबीबाई येतील काय तर म्हणून मी राहा करत येईल. हो म्हणूनच मी बी म्हणत होते राहा पण आता त्याचे तिकडे कामधंदे असतील हा सगळे जे कामधंदे राहते कोणी रिकामं राहते काय नाही राहिले तर नाही राहिले एवढं काय म्हणाले लागून घेऊन राहिली तू एवढ्या साड्या आणल्या मी आता ते वाया नाही जाईन काय. अरे कायले वाया जातील त्या शोभा आता येतील ना रक्षाबंधनले आता त्या साड्या ते देऊन देऊ दुसऱ्या कायले घेऊ आणि बिंदू बी येईन तर बिंदूले बेबीबाईची साडी बिंदूले देऊन देऊ. हो तसं होते त्याच देऊन देऊ नाही का चला ठीक आहे पण आई राधाचे बाबा
पाहून घ्या, बेबीबाईनं बी आणलं आणि कांताबाईनं बी आणलं, पण शांताबाईनं काय नाही आणलं हिच्यासाठी, शालिनीसाठी. हा, काय शांताबाईपाशी काही पैसेच नसन काय काही आणाले? काही तर आणायला पाहिजे होतं, नाही काही तर थोडस आणलं ना, तुझ्यासाठी साडी आणली, याच्यासाठी पॅन्ट शर्ट आणलं आणि तिच्यासाठी 2 ड्रेस आणले. अजून काय पाहिजे वा? नाही ठीक आहे, मला तर मी तर म्हणत नाही म्हणा पाहिजे नाही पाहिजे, मला कोणी दिलं बी नाही ना तरी चालते. पण एक गोष्ट होय, कांताबाई एवढ्या गरिबी नसून बी त्यानं आणलं चांदीचं, आणि बेबीबाई एवढ्या जवळच्याही नाही आपल्या, तरी त्यानं चांदीची पायल आणली आणि कांताबाईनं चांदीचे कडे आणले. पण शांताबाईनं काल नाही काही आणलं. शांताबाईला काय असं म्हणत कपोटाला? राहू दे ना शोभा, काही कपट गिपट नाही आलं, काही नाही आणलं तर नाही आणलं, त्याच्या भरोशावर आहे का आपली पोरगी? नाही नाही, तशी नाही म्हणत मी, त्याच्या भरोशा कोणाच्याच भरोशावर नाही. पण एक गोष्ट होय, जाऊ दे, नाही आणलं तर नाही आणलं, त्याचं कपट त्याच्यापाशी नाही. ठीक आहे, जा नाही आज झालं ते झालं, कार्यक्रम मस्त झाला, मस्त पार पडला. आता पाय तिले जराशी, जा ते झोपून घेपून तू आराम कर थोडासा. हो आई, तुम्ही बी आराम करा, तुम्ही बी सकाळपासून दग 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 नाही, आता करा तुम्ही बी आराम, आता स्वयंपाक तर करायला लागत नाही आपल्याला. हो हो ठीक आहे. कल्याणी चालवा, धनश्रीचं पोट दुखून राहिलं खूपच, कमरेपासून कंबर पोट असं दुखून राहिलं तिचं. चल बरं जराशी, पाय बरं तू तपास कर बरं जराशी तिले. मी काकू, तुम्ही दवाखान्यात घेऊन जा ना वहिनीले. आता त्या वहिनीचं केलं तर त्याचं अर्जंट होतं करायला लागलं म्हणून. आता वहिनीचं कसं आहे काय आहे मला काय माहित, मी काय डॉक्टरीन थोडी होय, मी दवाखान्यात घेऊन जा. हा मला माहित आहे तिचं, आता तिचं केलं ना आपण कल्पनाचं, मासुनीचं काही करायला लागत नाही. धनंजयला मी फोन केली, त्याला येवाले अर्धा पाऊण घंटा लागते. तोपर्यंत म्हणलं तू संग राह, तर तू राहिली तर काय जरासं वेळेवर काही झालं तर तू सांभाळून घेतो. तुले डॉक्टरीन तर नाही, पण डॉक्टरींच्या सारखं नॉलेज तर आहे ना तुले. हा ते सांभाळून तर घेतो मी. चला आता काय डिलेवरी करून काय गावातल्या माय पोरगी? आता त्या पोरीनं नर्सिंग केलं, तेच काम केलं, दवाखान्यात नोकरी करून तर तेच काम करून कल्याणी नाही वा. मग घर गावामध्ये केलं तर काय फरक पडते? हा, अरे बडीलेच बोलावतात ना कोणी. ते बेबीबाईच्या सुनीची डिलिव्हरी केली तर तिची डिलिव्हरीसाठी काही गरज नव्हती, पण रातचं होतं, गाडी भेटली नाही म्हणून अर्जंट आलं होतं म्हणून करायला लागले. तर मग आम्ही साथ नाही दिलं का? हा, ये शांताबाई होती, शांताबाईनं गंगाच्या सुनीची केली होती डिलिव्हरी, शांताबाई तर कोणी नर्सिंग बी नव्हती केली. हा, तर मी बी तर साथ दिली. मी एकटीनंच थोडी केलं, आम्ही दोघी होतो ना. माझ्या सुनीचं करायला लागत, तिने दवाखान्यातच नेवायचं आहे. माझी सून नाजूक आहे, तिचं काही मी घरी करत नाही, तिला दवाखान्यात नेतो. पण असं थोडंसं सहारा म्हणून चाल म्हणतो कल्याणीला. येवायचं तर ये, नाही तर नको येऊ बाई, जाऊ दे तुम्ही, माय नाही म्हणते तर. नाही नाही काकू, चला ना, येतो ना मी. चला, कसं काय आता तेवढं पोझिशन तर समजतेच म्हणा मला. चला, केलं का नाही बा तेवढं तर समजते तुले, म्हणून तुले बोलायला आली मी पहिले. चल, सोपं असलं तर कधी कधी तर नर्सच करून टाकते दवाखाने, डॉक्टरींची बी गरज पडत नाही. सोपी डिलिव्हरी असली तर नॉर्मल. हा काकू करून घेतात ना. चला मी पाहतो कसं आहे काय, जर घरचं असेल तर पाहू आपण. भाऊ येवाचे गी राहिले तर, जर अर्जंट असलं तर करून टाकू. येते तो अर्धा पाऊण घंट्यात येतेस तो. चल, हो चला. अरे वा उठली का शालिनी? मग शालिनी मस्त नाव ठेवलं नाही शांताबाईनं. शालिनी, शांताबाईचा शालिनी, शांतुल्या शालिनी आणि शोभा शालिनी. शो 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 मस्त नाव ठेवलं शांताबाईनं. मोठं साजरं नाव ठेवलं, मला नाही आवडलं. शालिनी किती जुन्या काळचं नाव आहे, साजरच नाहीये. मी दुसरं नाव ठेवलं ना पोरीचं मस्त आत्ताचं मॉडर्न. मॉडर्नवाली मोठी मॉडर्नची आहे तर काय झालं नावाले? किती मस्त नाव आहे, किती मस्त गोड आहे, किती नरम आहे, किती प्रेम वाटते नावामध्ये. शालिनी किती मस्त नाव वाटते. आणि साजरं नाही म्हणतं, हेच नाव राहू दे मा पोरीचं जे शांताबाईनं ठेवलं ते. महापुरीचं नाव मी ठेवन. हो, तिथं रिवाज राहते, आत्यानं नाव ठेवलं पाहिजे म्हणून शांताबाईनं ठेवलं. चाल चलाव ना, मी रिअल ओरिजिनल नाव तर मीच ठेवून प्रॉपर महापुरीचं. ते शालिनी हट, मला नाही आवडत शालिनी नाव. मी चांगलं नाव ठेवून महापुरीचं मस्त राधाच्या नावावर ठेवून, दोन्ही बहिणी सारख्या सारख्या. ते टोपण नाव ठेवतो तू घरचं. शाळेत सर्टिफिकेटवर कुठं बी तर शालिनीच नाव चालन. हट, शालिनी शाळेत मी चांगलं नाव ठेवून ना बाईचं मस्त, कुठं बी तेच नाव. ते शालिनी बंद करा, तुम्ही बी नको म्हणा. मग शालिनी शालिनी करून शालू शालू करतील मग तिले. काय शालू नाव वेगळं राहते, शालू वेगळं आहे, शालिनी वेगळं आहे. मी मस्त नाव ठेवून. ठेवजो, जे ठेवायचं आहे ते ठेवजो. नावात काय आहे काय? कसं आहे व कल्याणी, कशी आहे? हा म्हणजे काय काय पोझिशन कशी आहे ते सांग. काकू, वहिनीचं तर अलगच आहे, त्या कल्पना वहिनीचं अलगच होतं आणि ह्या वहिनीचं अलगच आहे. पोझिशन अलग आहे ह्या वहिनीच्या बाळाची. लवकर दवाखान्यात न्यावं लागते आपल्याला. वहिनीला घरी काही शक्यताच नाही, घरी करण्याचा प्रयत्नही आपण करू नये. लवकर दवाखान्यातच हलवा लागते वहिनीला. हा, दवाखान्यातच नेऊ ना, आता येतेच धनंजय. आता दवाखान्यातच न्यावं लागते. घरी करत बी नाही मी, घरी करतही नाही मी, आणि काही पोट दुखल्याबरोबरच होत नाही. घरी करतही नाहीये मुले. दवाखाने आहे ना आता सुविधा. पहिले
सुविधा नव्हते, दवाखाने नव्हते म्हणून घरी करत होते. आता नाही, आता आहे ना सुविधा, दवाखाने आहे ना. आता घरी करायचं नाही ते तर तुला तात्पुरत साठी बोलावलं म्या का बा, पाहिजे एक दिवसा म्हणून म्हणून बोलावलं तुला म्या. तर काय घाई आहे काय? आता स्वतः असं वाटतं का तुला? नाही नाही काकू, आताच नाही होत. वहिनीचं अजून कडकड दुखून आलाच नाही ना. मुरमुरच तर दुखून राहिलं म्हणते वहिनी, म्हणते कंबर दुखून येऊन राहिली, पोट तर मुरमुरच दुखून राहिलं म्हणते. कडकड जर दुखत आलं असतं तेव्हा शक्यता असली असती. नाही आता अजून टाइम आहे वहिनीले, 1-1.5 घंटा टाइम आहे. हाय ना 1-1.5 घंटा टाइम. आता ठीक आहे. तर तसं काही टेन्शनची गोष्ट नाही ना तशी. नाही, मला जेवढं समजते काकू, टेन्शनची गरज नाही आहे. बाकी एवढं खोलपर्यंत मला समजत नाही बा, पण मला जसं वरतूनच मी पोट वरतूनच मला तपासता येते. वरतूनच मी तपासला, टेन्शनची काही गोष्ट नाही आहे. चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे. पण कधी त्या कल्पना वहिनीचं अलगच होतं पोझिशन, या वहिनीची बाळाची पोझिशन अलग आहे. म्हणून मला असं वाटलं घरी करण्याचा प्रयत्नच नाही करू आपण. काय कसं बाई, काय पोझिशन म्हणजे काय 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 बाळ काय आडवं गिळवं आहे का? बाळ आडवं झालं काय का नाही की गयात झाली म्हणते ते, तसं म्हणते ते. नाही नाही नाही, तसं कसं काही नाही, आडवं गिडवं नाही आहे. पण नॉर्मल डिलिव्हरीला कसं एकदम खाली राहते पोट. आता वहिनीचं तसं नाही. आता डिलिव्हरीचा टाइम गेला तरी पोट वरतोच आहे. मला तर वाटते वहिनीचं सीझर होईन असं वाटते मला. नाही काही नको बोलू, सीझर गिझर नाही होत. कामं केली तिनं दना आता कामं केली तिनं. तिचं नॉर्मलच होते तिचं. हो नाही हो धनश्री, काय मी काय सांगू आई, कसं होते काय होते मला काय माहित. नाही तू घाबरू नको, सगळं ठीक होते. आणि बाई धनश्री, हे पाय जेव्हा कधी दुखावाला ना, आता खालचा अशी दम नको घेऊ, अशी खाली जोर पाडतो, खाली जोर पाडायचा तर कधी तुले सोपं जाईल ना, तुले सोपं जाईल म्हणून म्हणतो. अशी वहिनी होत जाय आणि खाली जोर पाडत जाय. अशी वरता दम नको घेऊ. वहिनी तुम्ही चिंता नको करा, सगळं ठीक होते, सगळं ठीक होते, सगळं चांगलंच आहे, नॉर्मल आहे एकदम मस्त. तुम्ही नको चिंता करा काहीच, सगळं ठीक होते. आई आला हो धनंजय, आला. आई चल पटकन आण धनश्री रे, आणि चल पटकन. जास्त दुखून राहिलं काय? तर जास्त दुखो कमी दुखो, चाल पटकन दवाखान्यात जाऊन बसलेलं बरं. हा चल धनश्री, कल्याणी आण बापा धनश्रीले. चल हो बाई धनश्री, चल पटकन बस गाडीत. वहिनी आरामानं. चल, जास्त दुखून राहिलं काय? नाही, मुरमुर दुखून राहिलं, पण कंबर दुखून राहिली जास्त. माय पाहिलं माय घे ना कुलूप, कुठं आहे तर चाललं, लाव ना घराला कुलूप, चाललं कुठं कुलूप तर. मी कायले येऊ? हे पाय, हे पोरगी आहे ना धनश्री संघ, कल्याणी आहे आणि तू आहे, तुम्ही चालले जा. नाही रे धनंजय, बुढी बादी मी येऊन काय करू? त्या माय आहे, तुझी माय आहे आणि हे कल्याणी आहे. हो आजी, तू नको येऊ, तू थांब घरी. आई चल, आणि कल्याणी आहे, चला दोघी जणी पटकन जाऊ. हा चल. आई ते हे बॅग घेऊन घे जा. हा कुठे बॅग, कुठे? हे इथंच आहे ना आई. तुम्ही किती घाबरून राहिले आई, किती गोंधळ तुमचा. हे बॅग भरून ठेवली आहे. हो बॅग भरून ठेवली आहे. बरं धनंजय घे तिथे, चल गाडीत बसा तुम्ही, चला. चल तू गाडीत चाल, तू आणते आई बॅग घे. हो इथंच ठेवली आहे बॅग भरून. हा तू ये गाडीत बस, आणतो मी इथे बॅग. कोणत्या बेडवर ठेवली म्हणते बॅग? कुठे आहे माझी बॅग? कुठे गेला पटकन बॅग? कुठे आहे ते? कुठे आहे ते? काय वय कल्याणीच्या मागत आहे त्या बेडवर आहे ना. कल्याणी त्या तिथं बॅग आहे. काय गोंधळ लावला बाबा ये ना. घ्या कल्याणी, घे ते बॅग. चल बस गाडीत, चल पटकन. तुम्ही चला काकू, आणतो मी बॅग. चला बसा तुम्ही गाडीत. तुम्ही घाबरल्यासारख्याच करून राहिले. नाही हो घाबरली नाही हो कल्याणी, घे बॅग. ये मी बसतो गाडीत, आणते बॅग. हो चल तू बस गाडीत, आणते ते पोरगी, आणते बॅग. मी बसतो कल्याणी, आणते बॅग, उचलून घेऊन या गाडीवर. हो काकू आणतो मी, बसा पटकन, जा बसा गाडीत. पाहिलीच नाही ना अजून कोणाची डिलिव्हरी, तर म्हणून घाबरल्यासारखी झाली. ही आता पहिल्यांदाच आहे ना तिची सुनीची डिलिव्हरी. 2-3 वेळा असं झालं, तिला वाटते का अजून तसंच होईन काय बापा, म्हणून ते घाबरल्यासारखी करून राहिली. हा तिले म्हणतात बसवता म्हणतो कल्याणी बाई, तिले म्हणतात बसवता धनश्रील्या. आणि तुम्ही दोघी इकून तिकून बसा. हो आजी, आम्ही बरोबर बसतो, तुम्ही नको चिंता करा. हो बापा पाहिजो, तिले इंदिराला सांभाळजो. तिच्याबरोबर तिले बी बापा, हे बी घाबरल्यावानीच करून राहिली. पाहिजो बाई कल्याणी. हो आजी, हो पाहतो मी, बरोबर सांभाळतो मी. चांगलं होऊ दे बापा देवा, लवकर होऊन जाईल. मासुनीला मोकळं कर बापा या दुखापासून, आणि चांगलं मस्त निरोगी बाळ होऊया, चांगलं मस्त सुदृढ असा गोलमटोल सगळं चांगलं होऊ दे बापा देवा. हे पोरगी बी बाई बाईच्या बॅग नाही नेली. बॅग घेऊ. ते घाबरली का? बॅग नाही नेली माय. हो माय बापा, अरे बॅग घे इंदिरा. तुम्हाला गेली गाडी भुरकून. तुम्हाला इंदिरा बी ते सुनबाईला बॅग भरून ठेवली आणि नेवाचाच घाई गडबड. आता काय करू गडी, आता कशी पोचून देऊ आता? कोणाच्या हाती पोचून देऊ गडी आता ही बॅग? आता कोणी जात असेल तर पाहतो बरं.
कौसा काकू काय झाला? बॅग घेऊन काऊन उभे आहे तुम्ही? आणि हे कल्याणी गे इंदिरा गे कुठं आहे? काय झालं? बरोबर आहे सुनबाईचं सगळं? नेलं ना दवाखान्यात, नेलं ना तिले. दुखत होता, आला धनंजय आला आणि गेले दवाखान्यात. आणि कल्याणी? तिने नेलं. इंदिरा गेली आणि कल्याणी गेली. म्हणा तू म्हणे मला चाल म्हणे, इंदिरा म्हणे मला चाल म्हणे. मी म्हणलं मी बुढी बाटे येऊन काय करू म्हटलं तिले, येईल नाही म्हणलं कल्याणीले. आता नेलं तिले, गेले दोघ्याच्यानी गेले आणि धनंजय गेले गाडी. असं काय? कल्याणीला घेऊन गेले का? आणि मग बॅग काऊन तुम्ही धरून बसल्या? कौसा काकू बॅग काऊन नाही नेली? बोलून गेली. केवढी गोंधळली बापा. सुनबाईचा पोट दुखून आला आणि हे सासूच मार गोंधळून राहिली. केवढी गोंधळ करायला लागली. बोलून गेली. आम्ही म्हणले तिला नेव बॅग, कुठे तिथंच बॅग होती, कुठे करते. आणि मग ते कल्याणीला घेऊ कल्याणी बॅग. कल्याणीला काय माहित काय नेलं तो. हे चालली गेली, कल्याणी गेली आणि ते गेली आणि ते गेली, सगळे गेले, बॅग ठेवून गेली. मी घेऊन धावली तर भुरकून गाडीनं चालली बी गेली. असं घाबरा लागते काय? असं गोंधळ लागते काय? पोट दुखलं तर काय दुखल्याबरोबरच होऊन जाते का लेकरू? हो तर बापा, आता इथं कल्याणीने सांगितलं 1-1.5 घंटा टाइम आहे म्हणे काकू म्हणे. 1-1.5 घंटा आहे म्हणे अजून म्हणे, आरामानं, काही गडबडीची गरज नाही म्हणे. इरे मोठी गडबड, मोठी गाय. आणि मी तरी घाबरली नाही, मी गोंधळली नाही. तिथं दुखायला लागलं ना तर मी तिला पहिले 2-3 वेळा चहा पाजली, गरम पाणी दिली आणि हे आली घाबरल्यासारखी. जातो मी कल्याणीला बोलावून आणतो. आली कल्याणीला घेऊन आली आणि म्हणते धनंजय अजून आलाच नाही माय. आणि बॅग तर तिनंच भरून ठेवली होती धनश्रीनं. बॅग बी धनश्रीनं भरून ठेवली. एवढं दुखत होतं पोरीचं तरी बॅग भरून ठेवली तिनं. पहिलेच भरून ठेवली तिने बॅग. 1 महिना पहिले बॅग भरून ठेवली होती. आजी म्हणे मग टायमावर सुचत नाही म्हणे, काय नाही आता, म्हणून मी भरून ठेवून देतो म्हणे. मी म्हणलं हो बाई भरून ठेवून ये. पाय तिने भरून ठेवली आणि सासूबाईनं बॅगच नाही नेली. आता बॅगचे कपडे गिपडे असन त्याच्यामध्ये, लेकराचे कपडे, तिचे काय बारीक बुरीक कपडे कुपडे, तिचे काय कामाची चीजा असन. आता कौसा काकू? तेच तर मी पाहून राहिली. आता कोण नेऊन देणार? ते गाडीनं तर गेले. आता काही गेल्याबरोबर डिलिव्हरी होत नाही. आता जर कोणी भेटलं नेऊन देणार तर नेऊन देणं होते. तुम्ही कौसा काकू गोल्या आहे घरी? शांताबाईच्या घरी जा, गोल्या नेऊन देईन बॅग. मग ते लागन तर ते गंगा कामाची नाही आहे. गोल्या पाशी गाडी बी आहे, तो नेऊन देईन. हो तशीच करते. ते पोरग बातच कामी पडते, बिचारा बातच जाते. त्याची माय बी तशीच, शांता बी तशीच आणि तिचं पोरग बी तसाच. जातो काय पायतो नेऊन देऊन तर. हो जा, नेऊन देईन तो. चला मी येतो. हो चाल बरं चाल.